नमस्कार बाबूजी, नमस्कार. नमस्कार. आता सहज जरी आलात तरी तुम्ही काही खरा म्हणणार नाही, आणि सहज आलात जरी असला तरी कामाचा विषय निघतेस ना. कामाचा हा, हा. आपण किती जरी झाला तरी समोरच्याचा फायदा बघते काय. फायदा पाहणं तुमचा स्थायी भाव आहे, हा. पण समोरच्याचं काय? नाही काय असते बाबूजी, मागच्या टायमाला तुम्ही मला काय सांगितले होते की सकाळ सकाळ एवढा त्रास करून घ्यायचा नसते काय, म्हणून या टायमाला नेमका दुपारच्या टायमाला आला. किती झाला तरी आपला माणूस काय. नाही, आता आपल्या माणसाचा प्रेमाचा काय सल्ला काय? सल्ला आम्ही कसला देते. काय इतके दिवस मी बघते तुमच्या पोरांच्या लय मेहनत चालू आहे, लय घासगीस करते, काय चाललंय काय? अगदी खडानखडा माहिती दिसते आश्रमाची. ते तसे ठेवायलाच लागते, पण काय समजा कशासाठी चाललेलं असते? सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासाठीच ना. ते महोत्सवाचा काय 5 लाख रुपयाचा बक्षीस मिळणार त्याच्यासाठी. अरे कशाला ते. हो. काय ना त्याचा काय उपयोग नसते. मी तुम्हाला सांगते बाबूजी, सरकार देऊन देऊन किती अनुदान देते तुम्हाला. मी त्याच्या दशपट दर वर्षाला तुम्हाला देते. 5 लाख रुपये पहिल्या झूटला देऊन टाकते. काय फक्त काय त्या जागेवर आपण चांगला 5 स्टार हॉटेल बांधायच्या, धंद्यामध्ये 25% पार्टनरशिप तुमच्या. काय कसं वाटते? धंदा करणं हे तुमचं काम. प्रत्येक गोष्टीत पैशाचा कसा फायदा होईल हे पाहणं तुमचं काम आहे. नाही, मी फायदा पाहतो, पण माझं माप आणि तंत्र खूप वेगळं आहे. तुम्ही स्वतःचा फायदा पाहता, मी दुसऱ्याची खुशाली पाहतो. नाही सुधारणार नाही, साला सुधारणार नाही तुम्ही लोक. समजी दुनिया सुधारेल पण तुम्ही लोक सुधारणार नाही. हे साला सैतान पोरं तुमचा चांगला नाही होईल. मी तुम्हाला सांगून ठेवते बाबूजी, हे पोरा जिंकणार नाही, हे पोरा हरणार. नाही नाही नाही, तुम्ही त्रागा करू नका. हे बघा माझा ऐका. काय त्रागा करून काय नाही घेते. एवढा आमचा तुम्ही केला, मला पाडायचा बेत केला होता तुम्ही. त्रागा करून घ्यायचा नाही म्हणजे मी तुम्हाला चांगला सांगायला आले होते, धंद्याच्या गोष्टीच्या. तुम्हाला लखपती बनवायला आला होते, कर्ज माफ करायला आले होते, पण ते समजा नाही. आता जमणार नाही. आता मी माझा जमीन ताब्यात घेणार. माझा जमीन तुम्ही ताब्यात द्यायच्या तयारीत राहा बाबूजी. अजून अवकाश आहे. अवकाश पडल लालजी. लाल आता ते लालजी पडले असते ना, त्यांना लागलं असतं ना. असलाच आवटपणा करता तुम्ही. बरं चला आता उठा उठा. चला अभ्यास करायचा आहे ना. चला.